आप देख रहे हैं पब्लिक शाही न्यूज। मैं हूँ जावेद नजीर। जिला परिषद के सामने जो महिलाओं ने मोर्चा निकाला है, आशा वर्कर इनके साथ हमारे साथ जो मौजूद है आशा वर्कर की महिला, हम इनसे जानते हैं कि क्या मांगी है। आम्ही आशा अंगणवाडी कार्यकर्ते आणि सेविका आणि मदतनीस आहोत। आमच्या सरकारला अशा मागण्या आहेत की आमच्या या तुटपुंज्या मानधनावर भागत नसून आम्ही अगोदर नागपूरला मोर्चा केला। त्या ठिकाणी सरकारनं आम्हाला आधी असं आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही 5,000 किमान वेतनामध्ये ते मानधनामध्ये वाढ करू, परंतु तो मोर्चा होऊन आम्हाला 2 महिने पूर्ण झालेले आहे, तरी सरकारने यामध्ये कसल्याही प्रकारचे वाढ केलेली नाही आणि त्या तुटपुंज्या मानधनावर आमचं कसले भागत नाही। सरकार आमच्या या आशाताईकडून किंवा अंगणवाडी ताईकडून मदतनीसकडून प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचून आमच्याकडून कार्य करून घेत आहे। आता मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना जी काढलेली आहे, प्रत्येक एक कस्टमरशी आम्हाला या ठिकाणी बोलावं लागत आहे, परंतु याबद्दल आम्हाला काय मोबदला आहे। सरकार मीडियाद्वारे सांगत आहे की आमचे कसले पैसे घ्यायचे नाही, परंतु मग आम्हाला हे देणार का? मग आमचं व्हायचं कसं? आम्ही काय करायचं? दिवस आम्हाला ड्युटीचा टाइम 2 वाजेपर्यंत, पगार किती? मदतनीसला 5,000। अरे शेतात जी कामदारीन जाती तिला 6,000 रुपये पगार पडतो, काम केल्यावर तिला ते पडतं, आणि आम्ही 2 वाजेपर्यंत अंगणवाडीत बसून आम्हाला जर 5,000 रुपये देत असन, हे खासदार आमदार यांना कितकाले पगार आहे? त्यांचं कसं भागत असेल? जर दुष्काळाच्या झळा सोसायच्या असेल तर यांनी दुष्काळात फिरून पाहावं, एशीत बसून बाटलीचं पाणी पिऊन दुष्काळावर बोलू नये। ज्याचे जे इच्छा आहे, ज्याची जी आमची तळमळ आहे अंगणवाडीची, ही त्यांच्या जागेवर जाऊन बघावं आणि ती बघावं, त्यांना तेव्हा हे केंद्र सरकार भी तुमची आहे, पर सरकार तुमचं बघत काय नाही। आता त्यांचा विचार, त्यांना काही विचार असेल त्यांना दुसरा, त्यामुळे आमच्याकडे त्यांना बघायला वेळ मिळत नसेल, त्यांना त्यांचं भागत नाही, त्याच्यामुळे आमच्याकडे बघत नसेल असं तरी आम्हाला वाटतं। कारण त्यांनी जर या ठिकाणी कार्य करत असताना आता फॅमिलीमध्ये एकाच मेंबरकडे लक्ष देतात का? नाही। मग जगामध्ये असे अनेक कार्यकर्ते, अनेक आता आशा वर्कर आहे, अंगणवाडी ताई आहे, आरोग्य सेविका आहे, मग फॅमिलीमध्ये एका व्यक्तीकडे लक्ष देऊन चालेल का? नाही। मग तसं यांनी सगळ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, सगळ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे। आमच्या मागण्या काही जास्त नाही ना, ज्या आम्हाला जेवढं भागल सहभाग तरी याच्यात करावा। आमचं जे मानधन आहे याच्यात भरघोस वाढ केली पाहिजे। जो THR आम्हाला मिळतोय 8 रुपये मुलाप्रमाणे, त्याच्यावर काही मिळतं का? जितकं आमच्या घरातून जाते त्याच्यावर मोबदला सुद्धा आम्हाला मिळत नाही। आम्ही कन्नड तालुका, संभाजीनगर जिल्हा आणि निंबोरा गावातून मी सुषमा मदतनीस, माझी जी मागणी आहे, जी माझ्या भावना आहे, हे आम्ही सरकारपर्यंत पोहोचण्याचा मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न करतो, तरी सरकारने आमची अंगणवाडी ताईची मदतनीसची मागणी पूर्ण करावी अशी सरकारला आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे। एवढा निरोप तरी त्यांनी आमचा घेतला पाहिजे की सरकारला आम्ही किमान वेतनची मागणी 24,000 रुपये अशी चालू आहे, तर सरकार आमची किमान वेतन मागणीकडे लक्ष करत नाही, आम्हाला मानधनावरच काम करायला लावत आहे। आणि मानधन जर वाढायचा असेल तर आम्हाला 1 रुपये 2 रुपये अशा मानधनापासून सरकार सुरू करतं, तर 10 रुपयाला कॅडबरीच येत नाही। गॅस सिलेंडरचे भाव 1200-1300 रुपयापर्यंत करून ठेवले आणि आशांना फक्त मानधनावर काम करायला लावतं। मानधनावर पोट भरत नाही। बाळ जन्माला आलं की त्याचं थोड्या याच्यामध्ये पोट भरतं, पण बाळ जसं जसं मोठं होत जातं तसं बाळाच्या पोटाला भूक जास्त लागते। तसं आशा वर्करला आता 13 वर्ष ही योजना लागू झाली आहे, पण 13 वर्ष शासनानं पाहिजे तसं आम्हाला मोबदला किमान वेतन वाढावं। काही कसं बघताय तुम्ही? सरकार दुर्लक्ष करताय? सरकार खूप दुर्लक्ष करत आहे। 22 दिवस आमचा मोर्चा चालू होता, परंतु सरकारमधनं आम्हाला एकही माणूस भेटायला आलेला नाही सत्ताधारी पक्षामधलं, आणि ज्या पद्धतीने 5,000 रुपये जे वाढवले आहे ते अजून आमच्या खात्यामध्ये आलेले नाही आहेत। तर आम्हाला आमची मागणी हीच राहील का किमान वेतन देऊन, कामगारचा दर्जा देऊन सरकार मायबापांनी आमचे सहकार्य करावं। आणि आक्रमकता दाखवली, आज लाल झालंय पूर्ण वातावरण, कसं बघताय? हे तर काहीच नाही। आज मोठ्या क्रांती चौक ते जिल्हा परिषद इथपर्यंत आम्ही चालत आलेलो आहोत, सरकारच्या नावाने घोषणा दिलेल्या आहे। तर सरकारनं जर सकारात्मक घोषणा आमच्याकडून ऐकायच्या असतील तर सरकारने ताबडतोब आता पावसाळी अधिवेशनामध्ये आमचं जे बजेटमध्ये ती मांडणी करून पूर्तता केली पाहिजे, नसता सरकारला येणाऱ्या इलेक्शनमध्ये सामोरे जावं लागेल, एवढं मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे। कॉम्रेड मंगल टोंबरे, CI2 औरंगाबाद। 2000 महिला इथं जिल्हा परिषद धडक मोर्चा घेतला, मग त्या संदर्भात माननीय एकनाथ शिंदे साहेबांना ही काळजी घेऊन आज मराठा मोर्चा असो किंवा अजून दुसरा मोर्चा चालू आहे आज अनेक मोर्चासाठी, पण आज सेविकाला प्रत्येक गावामध्ये जाऊन
त्यांना जनतेचं तोंड द्यावं लागतं. त्याच्यानंतर लाडकी बहीण म्हणून हे सुद्धा मुद्दा घेतला. ह्या बी बहिणीच आहे ना. आता मागणी काय? मागणी आमची एकच आहे बा, शासनानं आता अधिवेशनमध्ये लवकर प्रश्न मार्गी लावू. एक मी शिवसैनिक संघटनेचा अध्यक्ष असून त्या हिशोबाने मी त्यांना शासन करण्यासाठी आलो इथं आणि यांचे मार्ग मी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचतो करतो. मी चापानेर कन्नड तालुका आबासाहेब पवार. धन्यवाद.